खरं तर केंद्र सरकारचं या अशा सगळ्या इंडस्ट्रीजचं ऑडिट करणं, त्याच्या सिक्युरिटीबद्दल सगळी चौकशी करण्याचं ऑफिसच नागपूरमध्ये आहे. आता नागपूरजवळून 8 किलोमीटरवर होणाऱ्या या घटना ही पहिली घटना नाही. जवळपास त्या ठिकाणी 8 या पद्धतीचं बारूद निर्माण करणाऱ्या फॅक्टऱ्या आहेत आणि त्याच ठिकाणी आणि राज्याचं योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री त्या नागपूरचे आहेत असताना सुद्धा या ठिकाणी निर्दोष लोकांचा जीव जाणं आणि अशा या उद्योगपत्यांना मदत करणं. आपल्याला माहिती असेल की मागच्या काळामध्ये जेव्हा तो स्फोट झालेला होता त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीच्या फॅक्टरीमध्ये झाला त्या व्यक्तीलाच पद्मश्री देण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. आपल्याला नाव मी आता घेत नाही या ठिकाणी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर अशा निर्दोष लोकांचा जीव घेणाऱ्या लोकांना अगर पद्मश्री दिली जात असेल तर सर्वसामान्य लोकांच्या जीवाची राज्यामध्ये आणि देशामध्ये कुठलीही पर्वा नाही, काळजी नाही. हा त्याच्यातला मेसेज महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार देते आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. बघा, आम्ही बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये सांगितलं एक तर या सगळ्या कामकाजाच्या नंतर लक्षवेधी आपल्याला 10 घ्यायच्या, 15 घ्यायच्या, ते घ्या, रात्रभर घ्या. पण जे मूळ कामकाज आहे, जे काही विरोधी पक्षाचे ठराव 293 असेल, अनेक विषयावर आम्ही जेव्हा चर्चा करतो त्या विषयाला वेळ त्या ठिकाणी सभागृहात मिळत नाही. आणि एक नवीन परंपरा जी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणण्याचा जो प्रयत्न झाला की मिनिमम 3 नाही तर 4 लक्षवेधी आतापर्यंत घेतल्या जात होत्या, आज जवळपास 6-7 लक्षवेधी पुन्हा घेतल्या गेल्यात. पण आमची मागणी राहणार आहे की आज आमचा विरोधी पक्षाच्या ठरावावरची चर्चा सुरू आहे. त्या चर्चेच्या नंतर या लक्षवेधी सरकारने घ्याव्यात अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यामुळे जे कामकाज आमचं महत्त्वाचं आहे ते कामकाज त्या ठिकाणी व्हावं. लक्षवेधी ह्या सुद्धा त्या कामकाजातला एक भाग ठरू शकतात, पण जे आयुध आमचे असतात ते आयुध वापरायला आणि त्याला बोथळ करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून हे चालवलं गेलं आहे का, हा या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे. आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. मराठी झालं होऊ दे ना सर. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय, काँग्रेसची भूमिका आज काय असेल? शरद पवार आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, त्यामुळे त्याला काँग्रेसची भूमिका काही वेगळी राहणार असं मला वाटत नाही. सर, SIR संदर्भात आज भाजपने एक प्रशिक्षण वर्ग घेतले की इथपासून महाराष्ट्रामध्ये SIR लागू केले जात आहे. काँग्रेस एकंदरीत काय याला विरोध करणार की समर्थन असेल? नाही, आम्हाला SIRचा विरोध आमचा नाही. आम्ही पहिले पण आमचं राष्ट्रीय नेतृत्वाने पण या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. पण ज्या पद्धतीनं विशिष्ट धर्माच्या लोकांना त्याच्यातून जे कमी केलं जातं, त्यांची नावं वगळली जातात आणि त्यावेळेस या पद्धतीचं SIRचा फायदा फक्त राजकीय दृष्टिकोनातून घेतला जातो आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. बोगस मतदान असेल ते काढलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये आमचं कुठलेही दुमत नाही. पण धर्माच्या आधारावर जे SIRमध्ये या पद्धतीचे वर्गीकरण करून ते टार्गेट केलं जातं आणि त्याच्या मतव्यवस्थेपासून त्याला वंचित केलं जातं, हा लोकशाहीचा खून करण्याचं काम अनेक राज्यामध्ये भाजपनी केलेलं आहे. ते महाराष्ट्रात होऊ नये ही भूमिका आमची आहे. किरीट सोमय्यापासून वेगवेगळ्या नेत्यांनी आरोप केले तुमच्यावरती की बांगलादेश आणि रोहिंग्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात, कारण तुमची ती वोट बँक आहे. मला 12 वर्षापासून किलीत तोमिया ती तलकाल देशामध्ये आहे. मग देशामध्ये असेल तर ते रोहिंग्या आले असतील, बांगलादेशी आले असतील, तर त्याला थांबवण्यामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार सक्सेस फेल झालं काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याच लोकांनी एका बांगलादेशी व्यक्तीला अल्पसंख्यक त्यांचा जो संघटनेमधला अध्यक्ष केलेला होता, मग आम्हीच तो निदर्शनास आणून दिलं. आणि म्हणून तुम्ही काय म्हणते ते किलीत तोमय्याला माझं एवढंच म्हणणं आहे की आपण हे असे बिनबळाचे आरोप लावण्यापेक्षा तुम्ही आपलीच पाठ आपल्या हाताने ठोपटू नका, वास्तविकता आपणच समजा. आणि नरेंद्र मोदी हे बांगलादेशी असतील
किंवा रोहिंगे असतील यांना थांबवण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे, हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतं. सर, सातत्याने विरोधकांची मागणी करत होते DSR कंपनीच्या संदर्भात रोहित पवारांनी देखील तो आवाज उचलला होता. त्यांच्या मालकांची आता CID मार्फत चौकशी सुरू झालेली आहे. आता CIDच्या कार्यालयात मला अजून मुद्दा एक आहे की महाराष्ट्र सरकारने अजून या घटनेचा गुन्हा दाखल का केलेला नाही, हा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. राज्यातलं सरकारच या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करताय का, हा या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. आता यांनी कुणाकुणाच्या चौकशा कराव्या, पण पहिले FIR तर दर्ज करून घेतला पाहिजे होता ना, पण केला गेला नाही. आणि जे काही रिपोर्ट येतात आहेत, झाडाला आदळून तो विमानाची दुर्घटना झाली, असं कुठे घटना झालेली नाही. आणि त्या पद्धतीचं ते सांगण्यात येत आहे. म्हणजे या घटनेला लपवण्याचं काम सरकारच्या वतीनं, राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं सुरू आहे. हा घातपातच आहे, हे आता या निमित्तानं पुढे येत आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी आहे ती शासकीय ठरावाच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार आज करतायत. काँग्रेसची भूमिका काय आहे? आम्हाला काय ते सरकार कोणालाही देऊ शकतं. मी तुम्हाला सांगितलं की बॉम्बस्फोट जे त्यांचे बॉम्बचे जे काय बारूद तयार करण्याचे आणि बारूदपासून वस्तू तयार करणारे जे कारखाने आहेत, त्या लोकांना, त्यांच्यापासून निर्दोष लोकांचा जीव गेला नागपूरमध्ये, अशा व्यक्तीला पद्मश्री देऊन टाकलं यांनी. तर त्याच्यामुळे हे कोणालाही काही देऊ शकतात. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरचं काही बोलायचंच नाही, त्याच्यातला काही विषयच नाही आहे. और एक बार हिंदी में कि एसआईआर को लेकर बीजेपी कह रही कि 50 लाख लोग हैं, बांग्लादेशी, रोहिंग्या और इनको सब बाहर निकाला जाएगा। मुझे ये नहीं समझ में आ रहा है कि केंद्र की 12 साल की सरकार इनकी हो गई, नरेंद्र मोदी जैसा इनका 56 इंची का प्रधानमंत्री देश में बना हुआ है। क्या देश में इतने साल से इनकी सत्ता रहने के बाद, राज्य में इनकी सत्ता रहने के बाद, इन लोगों ने विदेशी नागरिकों को क्यों नहीं निकाला, क्यों नहीं रोहिंग्या को निकाला, क्यों नहीं बांग्लादेशी को निकाला? हमारा ये कहना है कि ये कहने से ज़्यादा जो चीज़ें आपने कई राज्यों में किया है कि धर्म के आधार पर SR को लेकर आपने जिस तरह से वोटरों को कम किया, वो महाराष्ट्र में नहीं चलेगा। ये भूमिका हमारी है। आपके नरेंद्र मोदी कमजोर प्रधानमंत्री, ये आप ही बता रहे हो कि 12 साल से ये लोग यहाँ रह रहे, इनको आने को हमने रोका नहीं, वो भी आए। अभी जो है उनको हमने निकाला नहीं, वो भी मान्य करते बीजेपी वाले। तो इसलिए हमारा ये कहना है कि यहाँ के नागरिक जो होंगे, वो कोई भी धर्म के होंगे, उनको वोट का अधिकार से दूर ना करें, उनको वंचित ना करें। ये भूमिका हमारी है। ऐसा अगर बीजेपी करेगी तो हम महाराष्ट्र में जन आंदोलन खड़ा करेंगे। बिहार में जैसे कि आप लोग कह रहे हैं कि बीजेपी अभी तो नीतीश कुमार को सही बनाया है, लेकिन दूसरे पर हटा देगी। अब राज्यसभा जा रहे हैं और दूसरे को डिप्टी सीएम बनाने की तैयारी चल रही है। क्या नीतीश कुमार के साथ धोखा? देखो, बीजेपी के हर राज्यों में अगर आपने देखा, जिस महाराष्ट्र में हम हैं, यहाँ पर एकनाथ शिंदे के नेतृत्व में चुनाव लड़ाया गया है और उनको कहा गया कि आप ही मुख्यमंत्री बनोगे। उनका चेहरा सामने कर कर वो महाराष्ट्र में जीते और जीतने के बाद बीजेपी का मुख्यमंत्री महाराष्ट्र में बनाया। ये बीजेपी की जो खाने के दांत और दिखाने के दांत जो अलग होते हैं, वो स्पष्टता महाराष्ट्र में भी आपने देखा है। नीतीश कुमार के नेतृत्व में बिहार में चुनाव लड़ा गया, उनको मुख्यमंत्री नहीं बनाना था, लेकिन कुछ मजबूरी उनके सामने आई, उस समय बनाया गया। लेकिन आज और नीतीश कुमार को मुख्यमंत्री पद से निकालकर अब राज्यसभा में भेजने की कोशिश चालू हो गई है। आज उनका फॉर्म भरा जाएगा। तो इसका मतलब है कि बीजेपी अपने साथियों से बेईमानी करती है, धोखाधड़ी करती है। ये इस सब मामलों से स्पष्ट होता है। क्या नीतीश कुमार बने रहेंगे, ऐसा आपको लगता है? नीतीश कुमार राज्यसभा जाएंगे तो क्या एनडी के साथ बने रहेंगे फ्यूचर में, ऐसा? देखो, हमें उनका कोई, मैं भविष्यवाणी नहीं कर सकता, और नीतीश कुमार कब पलटी मारेंगे उनका कोई भरोसा भी नहीं। तो इसलिए मैं कुछ ये नहीं कहना चाहूँगा कि जो जिस लीडरशिप के नेतृत्व में चुनाव लड़े जाते हैं, उस लीडरशिप को कैसे ये लोग दबाते हैं, ये सबसे बड़े उदाहरण महाराष्ट्र के साथ बिहार में भी अपने को देखने मिल रहा है। राज्यसभा के लिए आपके शरद पवार साहब, लेकिन क्या आपको लगता है कि चुनाव में विरोध होगा? क्योंकि ऐसा एक अटकल है कि शिंदे शिवसेना के और अतिरिक्त विरोध उठाया जा सकता है। देखो, महायुति क्या करती खेला हमें पता नहीं, लेकिन ये चुनाव जो होता है, ये वोट दिखा के करने का होता है। और इसलिए महाविकास आघाड़ी के पास उतने वोट है, एक्सेस वोट है इसमें हमारे पास। तो मुझे लगता है कि हमारा कैंडिडेट तो आराम से चुन के आएगा।
एक सवाल है कि घाटकोपर में एमएलए ने एक पत्र जारी किया जिसमें शमशान भूमि में गुजराती भाषा में जो है फॉर्म भरे जा रहे हैं। आरोप ये लगा रहा है कि बीजेपी मराठी को जो है खत्म करने की कोशिश कर रही है। इसलिए बीएमसी को उन्होंने सवाल पूछा कि आप कैसे अनुमति दे सकते हैं कि महाराष्ट्र की मराठी लैंग्वेज है तो अन्य भाषा में आप क्यों छाप रहे हैं। देखो, बीजेपी, महाराष्ट्र की बीजेपी, देश की बीजेपी अब गुजराती बीजेपी हो गई है। एक तरफ महाराष्ट्र के मराठी भाषा को अविभाज्य मराठी भाषा का अधिकार देने के बाद, जिसका हमने 2 दिन पहले ही उसको हमने उस बात बड़ा गौरव किया कि केंद्र सरकार ने उसको ये किया है। आज मराठी भाषिक स्कूल बंद करने का काम सरकार ने शुरू किया है। बड़े पैमाने में महाराष्ट्र में मराठी भाषिक स्कूल बंद हो चुके हैं और हिंदी और गुजराती को ज़्यादा से ज़्यादा ताकत देने का काम महाराष्ट्र में शुरू हो चुका है। तो जो दिखावा जो है महाराष्ट्र सरकार का मराठी भाषा का प्यार का, वो दिखावा है। यहाँ पर जो गुजरात से जो आदेश आएगा, दिल्ली में जो गुजराती नेतृत्व बैठा है उनका आदेश जो आएगा, वो आदेश के आधार पर महाराष्ट्र की सरकार काम करेंगी। ये वास्तविकता है और इसलिए शमशान भूमि में हो या कहीं पे भी हो, या मराठी भाषिक को गुजराती मोहल्ले में रहने का कोई अधिकार नहीं। मुंबई शहर में इस तरह की जो वारदातें होती है, इसका मतलब है कि राज्य की सरकार दिल्ली में बैठी हुई गुजराती भाषिक जो नेतृत्व इनका है उसके इशारे पे काम करती है। मराठी भाषिक को यहाँ पर कोई स्थान नहीं। इस तरह का पिक्चर महाराष्ट्र में बनते जा रहा है। के ऊपर में अबू आजमी कहते हैं कि जानबूझकर मुसलमानों को टारगेट किया जा रहा है या आधार कार्ड जब ये चेक करते तो कहा। मैं धर्म के आधार पर बात नहीं करूंगा। अबू आजमी क्या बोलते मुझे लेना देना नहीं। मैंने ये कहा कि जो इस देश के नागरिक है वो कोई भी धर्म के हो, कोई भी भाषा के हो, उनको वोट का अधिकार रहना चाहिए और जो घुसखोर है उनको तो निकालना ही चाहिए। मतलब ही नहीं हो तो दुनिया का सब देश का कानून है। तो इसलिए नरेंद्र मोदी की सरकार 12 साल से देश में है, तो ये घुसखोर आए कहाँ से, उन लोगों ने लाए क्या, यह भी प्रश्न खड़ा होता है। और इसलिए मैं धर्म के आधार पर नहीं कहना चाहूँगा, वास्तविकता यही है। सर एक और सवाल जानना चाहेंगे, आपके ही सहयोगी पार्टी जैसे एनसीपी की बात करते हैं, शरद पवार जी, रोहित पवार दावा कर रहे हैं कि एकनाथ शिंदे जब दावत गए थे उनकी जान को खतरा था। उनके इस बयान को कितना सही नहीं, उनके पास रिपोर्ट क्या है मुझे पता आप नहीं। भी मानते हैं सहयोगी पार्टी जो बीजेपी अपने दल के लोगों को उनसे खतरा बीजेपी, लेकिन यही अब अजित पवार की घटना तो सबके सामने है, जो घटना हो चुकी है, यही घातपात है। तो ये सब घटना छुपाने का काम अगर हो रहा है तो इसके पीछे कई चीजें हैं, सामने जब आएंगी तब इस पे बात करेंगे। आप बीजेपी से थे, इसलिए सवाल इम्पोर्टेंट ये है क्या बीजेपी से वाकई उनकी सहयोगी पार्टी को खतरा है? अब ये अजित पवार का मामला जब सामने आएगा तब बहुत सारी चीजें सामने आएंगी ना। एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री नहीं बनाना, अभी उधर नीतीश कुमार को मुख्यमंत्री पद से निकालना, तो ये सब चीजें तो सामने आएगी।